हल्ली आपण एक बघतो ना मुलींना पाळीच्या आधी मूड स्विंग्स होणं, चिडचिड होणं, तर हे सुद्धा हॉर्मोन्समुळेच होतं का? दोन्ही गोष्टी आहेत. हॉर्मोन्समुळे होतं, पण ते ॲग्रेवेट त्या स्पेशल सिच्युएशन्समुळे होतं. आणि त्या स्पेशल सिच्युएशन्समध्ये बेसिकली थोडंसं अंडरलाईंग डिप्रेशन असतं. त्यामुळे ते हॉर्मोन्स बदल करण्यापेक्षा त्याच्यात मग ते थेरपी आली ना, प्रिस्क्रिप्शन आलं, थेरपी आली, मग प्रश्न आले की याचे साईड इफेक्ट्स आहेत का वगैरे वगैरे. त्यापेक्षा जर आपण एक्सरसाइज मोडवर गेलात आणि कार्डिओ एक्सरसाइज मोडवर गेलात की तुमचे एन्डॉर्फिन्स जास्त झाले, एन्डॉर्फिन जास्त झाल्यामुळे तुमचा थोडा युफोरिया आला आणि त्याच्यावर पण तुमचा मूड स्विंग कमी केला, तर तिथं फरक पडतो. मला खूप वाटतं की आजकालच्या ॲडल्ट मुलींनी, एस्पेशली इरेग्युलर पाळी, पॉलिसिस्टिक ओव्हरी असलेल्या मुलींनी एक्सरसाइज स्केड्यूल, थोडी स्पिरिच्युअलिटी, थोडं मेडिटेशन, मुद्दामून एक हॉलिडे घेऊन एखादा स्पिरिच्युअल गुरुकडे बघणं किंवा त्यांना फॉलो करणं, ह्या खूप आवश्यक गोष्टी आहेत. ह्याचं शास्त्रीय कारण मला जे समजतं मी तुमच्यापुढे मांडू इच्छितो की पाळी कोण तयार करतं किंवा पाळी कशी येते, तर ओव्हरीमध्ये एक तयार होतं, उत्सर्जन होतं, पाळी येते. मग ओव्हरीला कोण कंट्रोल करतं, तो पिट्युटरी ग्रंथी आहे, तिथून फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ल्युटिनायझिंग हॉर्मोन येतं, म्हणून ओव्हरी काम करते. पिट्युटरीला कोण कंट्रोल करतं हो, हायपोथॅलॅमस. मग हायपोथॅलॅमसला कोण कंट्रोल करतं हो, तर तुम्हाला येणाऱ्या संज्ञा, तुम्ही किती झोपता, कसे वागता, रेग्युलर फूड घेता, किती एक्सरसाइज करता, काय ऐकता, काय बोलता, म्हणजे तुमचं मॉडरेशन लाईफ किती आहे. त्यामुळे परत आपण मूळ आपल्या मुद्द्यावर, आपल्या कल्चरच्या मुद्द्यावर येऊया की जर तुम्ही मेडिटेटिव्ह असाल, तुम्ही लाईफ मॉडरेटमध्ये असाल, तुम्ही नक्की सगळ्या गोष्टी वेळेवर करण्याचा प्रयत्न मॅक्झिमम करत असाल, आनंदी असाल, तर तुमच्या पॉलिसिस्टिक ओव्हरीची तीव्रता कमी होईल आपोआप आणि तुमचं तो मूड स्विंग्स वगैरे सगळे ऑटोमॅटिकली सेटल होतील. पण तुम्ही स्वतःला कन्व्हिन्सच करत नाही आहे की हा मूड स्विंग माझा मेंटल हेल्थचा इश्यू आहे, मग ती अवघड होत बरं. मग तुम्ही काय होतं, त्या मूड स्विंग्स करताना लोकांनी मला सपोर्ट केला पाहिजे, बाकीच्यांनी माझ्या मूड स्विंगला ऍडजस्ट केलं पाहिजे, या भूमिकेत जाता. ती स्वार्थी भूमिका झाली, ती खूप स्वार्थी भूमिका झाली. मला आईस्क्रीम द्या, मला चॉकलेट द्या, असं हे पळवाट झाली मला वाटतं. त्यामुळे हे सगळं एक एकत्रित आहे, म्हणजे ह्युमन माइंड, युअर बॉडी, हे सगळं एकमेकांशी लिंक करून प्रॉपरली जाणं फार फार गरजेची गोष्ट आहे. आणि कधी कधी मला वाटतं ॲज अ गायनेकॉलॉजिस्ट एक स्टेप पुढे घ्यावी. एस्पेशली माझा हा स्टडी करताना मला जाणवलं की खूप कॉलेजेसमध्ये, स्कूल्समध्ये मला जायला आवडतं की जिथे त्यांना प्रबोधन करणं की मुलींना की अनियमित पाळी असेल तरी चांगली असते, काही काळजी करू नका. कधी कधी ती मुलगी सांगत नाही बाजूचीला की माझी इरेग्युलर आहे, तिला वाटतं काहीतरी अडचण वाटते, तिचं सेल्फ इस्टीम कमी झालं. ॲक्च्युली काहीच नाही, हे स्वीकारणं आपण गरजेचं आहे. त्यामुळे त्याचं एक प्रबोधन आपण शाळेमध्ये, कॉलेजमध्ये करणं फार गरजेचं, म्हणजे अगदी काळाची गरज आहे, नो डाऊट अबाउट इट. आणि योगासन किंवा प्राणायाम हे तुम्ही सांगता का तुमच्या पेशंट्सना? खूपच आणि त्यांनी म्हणजे असं काही स्टडी झालाय का की ह्याच्यामुळे खूप फरक पडतो मुलींच्या आरोग्यावर? खूपच फरक पडतो. मी तुम्हाला 2 उदाहरणं देऊन पटवतो हे. एक की असं स्ट्रेसमधली लेडी आहे, खूप स्ट्रेस आहे बिकॉज प्रेग्नन्सी मिळत नाही. एक शेवटी ती थकून म्हणते, डॉक्टर आता IVF करूया. मग वी वेंट अहेड, IVF केलं, त्यांना पहिलं बाळ झालं आणि 2 वर्षांनी ती सेकंड प्रेग्नन्सी घेऊन आली. तिचं वजन वाढलं होतं, तिचा पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे तसा होता. म्हणजे काय झालं, स्ट्रेस निघून गेला आयुष्यात. त्यामुळे पुढचं बाळ व्हायला काही मोठी अडचण तिला आली नाही. त्यामुळे इट डज प्ले, स्ट्रेस डेफिनेटली प्लेज अ रोल. म्हणजे प्रेग्नन्सी मिळवण्यापासून आणि खूप वेळा स्ट्रेस कुटुंबात एक विशेष सायकल होतं. स्ट्रेस कंपनीकरता खूप काम करत राहणे आणि स्वतःची भूमिका किंवा फॅमिलीकरता आपल्या जबाबदाऱ्यांना मागे ठेवणे आणि कंपनीची भूमिकेला आपण प्राधान्य देणं, करिअरला आपल्याला प्राधान्य देणं एक वेळ करणं गरजेचं आहे, मान्य करतो. पण सातत्याने तेच करू शकत नाही. आपल्या लाईफचे हे डिफरंट कंपार्टमेंट्स आहेत. करिअर एक कंपार्टमेंट आहे, पैसे कमवणं एक कंपार्टमेंट आहे, तसं हजबंड एक कंपार्टमेंट आहे, फॅमिलीचा आनंद एक कंपार्टमेंट आहे. आणि यू कॅन गिव्ह इम्पॉर्टन्स, एकाच कंपार्टमेंटला इम्पॉर्टन्स देऊन पुढे घेऊन जाऊ शकत नाही, मग बाकीचे कंपार्टमेंट सफर होतात. त्यामुळे एका पर्टिक्युलर वेळेला थोडं मागे फिरून बघून प्रॉपर माइंडफुली व्यायाम करून, योगा करून, प्राणायाम करून या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की जर ते कंपार्टमेंट्स आपण एकमेकांना डिस्टर्ब न करता योग्य ठेवले, तर खूपशा अंशी हे लाईफस्टाईल ओरिएंटेड प्रेग्नन्सी न मिळण्याचे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते निघूनही जातील. मग अशी तुमच्याकडे अशी कधी केस आलेली आहे का की ती आली तेव्हा म्हणजे अशा एका स्टेटमध्ये होते की नाही आता मला मूल होणार नाही, डिप्रेशनमध्ये आहे आणि आपणहून तिने स्वीकार केला या सगळ्या लाईफस्टाईल ऑल्टरेशनचा
आणि पूर्ण आयुष्य बदललं. दिस लेडी केम टू मी. त्यांना ना 2 IVF सायकल फेल झाले होते. त्यांनी माझ्याकडे बाहेर केले होते. व्हॉटएव्हर. त्यांनी म्हणजे ट्रीटमेंट IVF पर्यंत घेतली होती आणि ते फेल झाले होते आणि ती फुल डिप्रेशनमध्ये होती. सेइंग दॅट डॉक्टर मी नोकरी पण सोडली. म्हटलं अरे नोकरी का सोडली म्हटलं. नोकरी तर महत्त्वाची आहे. कारण नोकरीला गेलीस की पहिलं म्हणजे कमाई होते आणि सेकंडली कोणतरी शाबासकी देतं, कोणतरी मीटिंग करतं, तुझा ऑब्जेक्टिव्ह बदलतं ना, कोणतरी नाराजी व्यक्त करतं, तुझ्या लाईफमध्ये काहीतरी पर्पज आहे. नोकरी सोडली तर आता एकच पर्पज केलं की मला प्रेग्नन्सी व्हायला पाहिजे. अच्छा डेस्टिनी हे पर्पज देऊन आपण जगू शकत नाही. पण असे बरेच जण करतात हो, हं. मी तुला म्हटलं ते तर बिलकुल करू नये. नोकरी तर 1 बिलकुल सोडू वर्षभर मी नये. गॅप घेतलीये का नाही, तर नाही, मला आता नाही. प्रेग्नन्सी. सगळं गॅप देऊन आपण PhD करूया. पण प्रेग्नन्सी नाही करता येत. डेस्टिनी आहे थोडं. तर ह्या लेडीला तिला मी विचारलं तर शी वॉज MA होती ती. MA म्हण मराठी होती. मग तिला म्हटलं की तू अजून काहीतरी करते. म्हटलं मला PhD करायची इच्छा आहे. म्हटलं मग ॲडमिशन तिने शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये कोल्हापूरला PhD करता ॲडमिशन घेतली आणि बिलीव्ह मी 1 वर्षाच्या PhDमध्ये तिला स्वतःहून प्रेग्नन्सी मिळाली. फोकस बदलला. त्यामुळे प्रेग्नन्सी एक्के प्रेग्नन्सी हा लाईफचा फोकस असूच शकत नाही. हा एक फोकस पाहिजे, एकमेव फोकस नको. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.